मित्रांनो, यूडीआयडी कार्ड अर्थात दिव्यांग प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय कसा करायचा, कागदपत्र काय लागतात, कागदपत्र अपलोड करण्यासाठीची साईज काय लागते, ती कशा प्रकारे अपलोड करायची, याच्यामधील प्रक्रिया काय असतात, याचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्टेप बाय स्टेप कसा करायचा, याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, राज्यात दिव्यांगाच्या जे काही योजना आहेत, या योजना राबवण्यासाठी दिव्यांगांना लाभ देण्यासाठी सेपरेटली दिव्यांग कल्याण विभाग सुरू करण्यात आलेला आहे. 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग लाभार्थ्यांना 2,500 रुपये मासिक मानधन सुरू करण्यात आलेले आहे. 21 प्रकारचे जे काही सर्व प्रकारचे दिव्यांग लाभार्थी आहेत, अशा 40% पेक्षा परमनंट डिसेबिलिटी असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना या सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि या सर्व बाबींचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी करण्यासाठी किंवा दिव्यांगाच्या असलेल्या योजना लाभ घेण्यासाठी महत्वाचं असं कागदपत्र म्हणजे यूडीआयडी कार्ड. प्रत्येक योजनांसाठी आवश्यक असलेलं दिव्यांगांना लागणारं प्रमाणपत्र म्हणजे यूडीआयडी कार्ड. आणि हेच यूडीआयडी कार्ड आपण ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकतो. मित्रांनो, याच्यासाठी वेबसाईट आहे swavambhancard.gov.in. याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे. याच्याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा याच्यावरती लॉग इन कसं करायचं, आपलं कार्ड डाउनलोड कसं करायचं, केवायसी कशी करायची याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला सर्वात पहिली जी ऑप्शन आहे अप्लाय यूडीआयडी, याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता इथं स्टेप बाय स्टेप या ठिकाणी माहिती दिलेली आहे, कशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी अर्ज करण्याची प्रक्रिया. आणि याच्यामध्ये आपल्याला सर्व आपण वाचलेले आपल्याला मान्य अशा प्रकारे आय रीड अँड अंडरस्टँड वरती क्लिक करून सबमिट करायचे. सबमिट केल्यानंतर इथं पहिला महत्वाचा असा प्रश्न आहे, या ठिकाणी 5 प्रकार दिलेले आहेत. याच्यामध्ये आपण यापूर्वी कधीही यूडीआयडी कार्डसाठी अप्लाय केलेला नाही, ही पहिली ऑप्शन आहे जे नवीन यूडीआयडी कार्डसाठी अप्लाय करतात. आता याच्यामध्ये दुसरा प्रकार जो आहे तो आपल्याला यूडीआयडी कार्ड आपल्याकडे नाहीये, परंतु आपण यापूर्वीचं जे काही आपल्याला ऑफलाईन पद्धतीने देण्यात आलं जे मॅन्युअल कार्ड होतं ते आपल्याकडे फिजिकल दिलेलं कार्ड आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे की आपण याच्यासाठी अर्ज केला होता, परंतु आपलं ऍप्लिकेशन यापूर्वी रिजेक्ट करण्यात आलं होतं काही कारणास्तव. तशा प्रकारातील आपण असाल तर तिसरा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. चौथा याच्यामध्ये काय आहे की आपण डिसेबिलिटी सर्टिफिकेट यूडीआयडी कार्ड काढलं होतं, परंतु आपल्याला नवीन कार्ड याच्यामध्ये रिक्वायर्ड आहे, आपल्याला नवीन याच्यामध्ये लॉग इन करायचे. ज्यांचे बरेच जणांचे टेम्पररी कार्ड होते, आता परमनंटच्या अंतर्गत वगैरे अप्लाय करायचं असेल तर ते या ठिकाणी करू शकतात. आणि याच्यामधली 5वी जी ऑप्शन आहे ती म्हणजे आपल्याकडं यूडीआयडी कार्ड जर आपण अप्लाय केलेले परंतु ते तसंच पेंडिंग मध्ये पडलेले आहे आणि आपल्याला नवीन ऍप्लिकेशन करायचं तर 5वी आपले ऑप्शन आहे. आता आपण नवीनसाठी करतो तर आपल्याला सर्वात पहिली ऑप्शन या ठिकाणी निवडायची, सबमिट करायचे. आता याच्यामध्ये परत प्रश्न विचारलाय की केवायसी साठी तर तुम्ही आधार नंबर तुमच्याकडे आहे, तुम्ही आधार नंबरनुसार लॉग इन करणार आहात की तुमच्याकडे आधार एनरोलमेंट नंबर आहे यानुसार करणार आहात, तर याच्यातली तुम्ही पहिली ऑप्शन निवडा आधारची. आता याच्यामध्ये काय करावं लागणार आहे, तुम्हाला तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे, जो आधार तुमचा मोबाईल नंबर त्याच्याशी लिंक असावा. त्याच्यानंतर कॅप्चा कोड या ठिकाणी खाली जो दिलेला प्रश्न आहे तो टाकायचा आहे आणि आय ऑथोराइज आपण यूआयडीआयचे जे काही आपला आधार आहे त्याच्या वापरासाठी परमिशन देतो म्हणून क्लिक करायचं आणि जनरेट ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. जनरेट ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवला जाईल. आलेला ओटीपी टाकून तुम्हाला खाली सबमिट वरती क्लिक करायचे. सबमिट केल्याबरोबर काय होणार आहे की तुमच्या समोर एक रजिस्ट्रेशन फॉर्म खुलणार आहे. त्या फॉर्म मध्ये काय आहे की तुमच्या आधारनुसार जे नाव आहे ते नाव ऑटोमॅटिकली दाखवलं जाणार आहे. ते नाव तुम्हाला लोकल लँग्वेजमध्ये मराठीमध्ये दाखवलं जाणार आहे. मोबाईल नंबर या ठिकाणी घेतलेला आहे, जर आला नसेल तर तुम्ही या ठिकाणी ऍप्लिकेट मोबाईल नंबर एंटर करू शकता. याच्यानंतर मेल आयडी, पुढे जर तुम्हाला काही मेल आयडी द्यायचा असेल तर मेल आयडी सुद्धा या ठिकाणी देऊ शकता, कंपल्सरी नाहीये. जन्मतारीख आधारनुसार जे आहे ते ऑटोमॅटिक या ठिकाणी घेतलेली आहे. जेंडर आधारनुसार जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी घेतलेलं आहे. याच्यानंतर पुढे जी काही माहिती भरायची आहे ती म्हणजे या ठिकाणी जे रिलेटिव्ह असतील, जे याच्या ठिकाणी गार्डियन आहेत, मदर फादर वगैरे जे असतील त्याची माहिती याच्यामध्ये द्यायची आहे. तर सिलेक्ट रिलेशन विथ पीडब्ल्यूडी म्हणजे जे दिव्यांग असतील त्याच्याबरोबरचं रिलेशन निवडायचं आहे. तर फादर असतील फादर निवडायचे, मदर असेल आई असेल तर आई निवडायचे आणि गार्डियन असेल कोणी पालक तर ते त्या ठिकाणी गार्डियन म्हणून निवडायचे. आता हे निवडल्यानंतर गार्डियन जर आपण त्या ठिकाणी निवडलं तर त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी विचारली जाणार आहे की त्याच्यानंतर जे गार्डियन असतील त्यांचं या दिव्यांगाबरोबरचं रिलेशन काय आहे. तर त्या रिलेशनमध्ये आपण पाहू शकता भरपूर सारं आहे. पती आहे, पत्नी आहे, भाऊ आहे, बहीण आहे, मुलगा आहे, मुलगी आहे किंवा अंकल आंटी आहे किंवा स्वतःचं पालकत्व करताय किंवा ऑदर काही असेल तर ऑदर त्याच्यामध्ये निवडायचे. आणि जे काही गार्डियन असतील ते केअरटेकर असतील त्याचं पुढे या ठिकाणी नाव द्यायचे आणि जर मदर फादर असेल तर त्यांच्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी द्यायची आहे. याच्यानंतर गार्डियन जे असतील त्यांचा एक कॉन्टॅक्ट नंबर याच्यामध्ये द्यायचा आहे, तो सेम असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी चालणार आहे. याच्यानंतर पुढे तुम्हाला काय द्यायचं की एक फोटो द्यायचा आहे.
35x45 mm पासपोर्ट साईजचा फोटो 800 पिक्सेलपेक्षा छोटा असावा. तुम्ही गुगलच्या माध्यमातून सुद्धा रिसाईज जेपीजी करून तुमचा तो फोटो जो असेल तो साईजमध्ये घेऊ शकता. 100 KB खालचा फोटो असावा. तुमच्याकडे जर एखादा फोटो असेल तर त्याचा फोटो काढून तुम्ही डायरेक्टली गुगलवरती रिड्यूस जेपीजी म्हणून तो फोटो अपलोड करून त्याची साईज सेव्ह करू शकता. किंवा तुमच्याकडे जर एडिटर असेल मोबाईलमध्ये तर 800 बाय 800 पिक्सेलचा तुम्ही तो फोटो त्या ठिकाणी क्रॉप करून सेव्ह करू शकता. साधारणपणे साईज 100 KB पर्यंत असावी. त्यानंतर सिग्नेचर सुद्धा, सिग्नेचर कंपल्सरी नाही आहे, परंतु सिग्नेचर सुद्धा तुम्ही याच्यामध्ये अपलोड करू शकता. 3 KB ते 30 KBच्या साईज मधली सिग्नेचर तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. ओके. याच्यानंतर तुम्हाला खाली माहिती विचारली प्रूफ ऑफ आयडेंटिटी. आधार कार्ड अपलोड करताना सुद्धा या ठिकाणी तुम्ही जेपीजी PNG फाईल अपलोड करू शकता. ती 10 KB पासून 100 KB पर्यंतची फाईल असावी. याच्यानंतर खाली ॲड्रेस ऑफ करस्पॉन्डन्स. आता आधारनुसार जो ॲड्रेस आहे तो ऑटोमॅटिक घेतलेला आहे, तोच ठेवायचा आहे का येस करायचं आहे. वेगळा ॲड्रेस असेल तर नो करून तुम्ही तो ॲड्रेस चेंज करू शकता, येस ठेवा. त्याच्यानंतर खाली तुम्हाला विलेज, ब्लॉक, पिनकोड वगैरे जे काही असेल ती माहिती जर आलेली नसेल तर ती भरायची आहे पूर्णपणे. आणि आधारनुसारचा ॲड्रेस बरोबर असेल, काही चेंज करायचा नसेल तर तो तुम्ही तसाच ठेवू शकता. तुमचा ब्लॉक जे असेल ते ब्लॉक तुम्हाला याच्यामध्ये निवडायचा आहे. याच्यानंतर डिसेबिलिटी डिटेल खाली एक महत्त्वाची अशी माहिती आहे. ही माहिती भरत असताना अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे. व्यवस्थितपणे ही माहिती भरण्याचा प्रयत्न करा की याच्यामध्ये डिसेबिलिटी काय आहे तुमची, डिसेबिलिटीचे प्रकार. तुम्ही अंध आहेत की टेम्पररी अंध आहेत किंवा कमी दिसतंय किंवा मल्टिपल सॅलरीज, याच्यात 21 प्रकारचे दिव्यांग येतात. त्यातला आपला जो काही प्रकार असेल तो प्रकार या ठिकाणी निवडायचा आहे. ते निवडल्यानंतर पुढे तुम्हाला डिसेबिलिटी कशामुळे आलेली आहे त्याचा एक महत्त्वाचा असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. तर ती त्याच्याबद्दलची माहिती द्यायची की तुम्हाला जन्मता आहे किंवा काही आजारानुसार आलेली आहे, ती तुम्हाला याच्यामधून निवडायची आहे. ॲक्सिडेंट झाला होता किंवा एखाद्या आजारामुळे झालेलं आहे किंवा इतर इन्फेक्शन असेल किंवा औषधामुळे वगैरे झाले ते त्या ठिकाणी द्यायचे. डिसेबिलिटी कशी आहे, तुम्हाला जन्मता आहे की नंतर झालेली आहे. जन्मता असेल तर बाय बर्थ असेल तर येस करायचे, आणि जर नंतर आलेले असेल तर तुम्ही नो करू शकता. आता नो जर केलेली असेल तर तुम्हाला याच्यामध्ये पुन्हा प्रश्न विचारणार आहे की ती मग कधीपासून आहे. त्याचं जे काही वर्ष असेल ते तुम्हाला त्याच्यामध्ये वर्ष द्यावं लागणार आहे. डिसेबिलिटी कधीपासूनची आहे ते वर्ष निवडल्यानंतर तुम्हाला खाली हॉस्पिटल असेसमेंट करावी लागणार आहे की तुम्ही जे काही माहिती भरताय ती माहिती तुम्हाला व्हेरिफिकेशन करवायची आहे. डॉक्टरचं एक प्रमाणपत्र त्याच्या संदर्भातील तुम्हाला लागणार आहे. मग त्याच्यामध्ये तुमचं सध्या कुठल्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू आहे का, तर असेल तर येस करू शकता. त्याच्याबद्दलची माहिती पूर्ण तुम्हाला भरावी लागेल. हॉस्पिटल कुठलं आहे, काय ट्रीटमेंट वगैरे चालू आहे ते, आणि नसेल तर नो करू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हॉस्पिटल, आता तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज करता तुमचा आधार ज्या ठिकाणचं आहे त्याच्या रिलेटेड असलेले उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय दाखवले जातील. तर आता आपण हे समजा सोलापूर जिल्ह्यात तर सोलापूर जिल्ह्यातील रिलेटेड असलेली हॉस्पिटल आपल्याला याच्यामध्ये दाखवली जात आहे. तर जे आपल्याला जवळ हॉस्पिटल असेल ते हॉस्पिटल आपल्याला याच्यामध्ये निवडायचे. त्याच्या खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे, तो कॅप्चा कोड पाहून टाकायचा आणि सर्व अटी शर्ती मला मान्य आहेत ID क्लिअरवरती क्लिक करून सबमिट करायचे. सबमिट केल्यानंतर काय होणार आहे की तुमची याच्यामध्ये काही चूक असेल तर तुम्हाला दाखवली जाईल, आणि नसेल तर हे ॲप्लिकेशन तुम्हाला फायनली सबमिट करायचे म्हणून फायनल सबमिटसाठी विचारलं जाईल. तर फायनल सबमिटवरती क्लिक करायचे. फायनल सबमिटवरती क्लिक केल्यानंतर काय होणार आहे, तुमचे ॲप्लिकेशन सबमिट झालेले तुम्हाला मोबाईलवरती एक मेसेजद्वारे तुमचा जो काही नंबर असेल याचा ॲप्लिकेशन नंबर, तो नंबर या ठिकाणी पाठवला जाईल. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा ते पाहता येणार. आता काय करायचं याच्या पुढची प्रोसिजर, तुम्हाला जो मोबाईलवरती मेसेज आलेला असेल तर त्या मेसेजमधील नंबरनुसार तुम्ही तुमचं ट्रॅक युअर ॲप्लिकेशन करू शकता. ट्रॅक युअर ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय विचारणार आहे या ठिकाणी, तर तुमचा UDID नंबर, मोबाईल नंबर, एनरोलमेंट नंबर. आता आपल्याला जो मोबाईलवरती आला आहे तो तुमचा एनरोलमेंट नंबर आहे. आता तुम्हाला जर समजा मोबाईलवरती मेसेजच आला नाही एनरोलमेंट नंबर, तर काय करायचे, तुम्ही जो आधार UDID काढताना दिलेला आहे तो UDID कार्ड काढताना दिलेला आधार नंबर याच्यामध्ये टाकायचा आणि सबमिट करायचे. किंवा एनरोलमेंट नंबर आला असेल तर एनरोलमेंट नंबर टाकून सबमिट करायचे. सबमिट केल्याबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी स्टेटस दाखवले जाईल, ॲप्लिकंट नेम, त्याच्यानंतर एनरोलमेंट नंबर, आधार नंबरचे शेवटचे 4 डिजिट, मोबाईलचे 4 डिजिट, आणि ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट केलेले हॉस्पिटलचं नाव आपल्याला या ठिकाणी दाखवलेले. आता ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करावं लागणार. आपण ॲप्लिकेशन तर डाउनलोड केलं नाही, मग खाली ऑप्शन आलेली आहे की तुम्हाला लॉग इन करा, किंवा तुम्ही मुख्य पृष्ठावरती आल्यानंतर तुम्हाला ऑप्शन आहे PWD लॉग इन. या PWD लॉग इनवरती क्लिक करायचे. याच्यामध्ये जो आता एनरोलमेंट नंबर आपल्याला दाखवला आहे तो एनरोलमेंट नंबर याच्यामध्ये टाकायचा आहे. जी जन्मतारीख आपण आधारनुसार दिलेली ती टाकायची आहे. खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे तो टाकायचा आहे आणि लॉग इनवरती क्लिक करायचं. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर काय होणार आहे, आपलं याचं लॉग इन होणार आहे UDIDचं. त्याच्यामध्ये आपण जो फोटो दिलेला आहे, आपण जे काही एनरोलमेंट नंबर आहे, नाव आहे,
मोबाईल नंबर, आधार नंबर ही सगळी माहिती दाखवली जाईल. आणि लेफ्ट साईडला आपल्याला ऑप्शन आलेले आहे काही अपडेट करायचं असेल तर, आणि डाउनलोड ऍप्लिकेशन. तर आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय, डाउनलोड ऍप्लिकेशनवरती आपल्याला क्लिक करायचंय. ऍप्लिकेशन आपण सक्सेसफुली सबमिट केलेले, परंतु UDID कार्ड आणखीन आपलं बनलेलं नाही, डिस्पॅच झालेलं नाही, कारण आपलं डॉक्टरकडे व्हेरिफिकेशन बाकी आहे. डाउनलोड ऍप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर आपण जे काही ऍप्लिकेशन भरलेलं आहे ते या ठिकाणी PDF मध्ये डाउनलोड होणार आहे. याची PDF आहे, एनरोलमेंट डेट दाखवली आहे, याच्या संदर्भातील पूर्ण माहिती दाखवली आहे. हे ऍप्लिकेशनची आपल्याला प्रिंट काढायची, आपला आधार, आपला हे ऍप्लिकेशनची प्रिंट, आणि यासह आपल्याला जे काही आपण हॉस्पिटल निवडलेले त्या हॉस्पिटलमध्ये भेट द्यायची. आणि हॉस्पिटलमध्ये व्हेरिफिकेशन झाल्यानंतर लाभार्थ्याचं UDID कार्ड डिस्पॅच होतं, UDID कार्ड या ठिकाणी बनतं. तर अशा प्रकारची एक प्रक्रिया आहे. UDID कार्ड डाउनलोड कसं करायचं, त्याची KYC कशी करायची, याच्या संदर्भातील ज्या काही प्रक्रिया आहेत त्याच्याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा माहिती घेतलेली आहे. आणि याच्या रिलेटेड सुद्धा जर एखादी माहिती राहिली असेल किंवा समजली नसेल तर त्याच्याबद्दल सुद्धा नक्की कमेंट करा. त्याच्याबद्दल सुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.